सांगली जिल्हा पोलीस दलाचं नवीन प्रशासकीय कार्यालय आणि त्याबरोबरीने जिल्ह्यातल्या विविध पोलीस स्टेशनची उद्घाटन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 224 निवासस्थानं पोलीस कर्मचाऱ्यांसाठी अधिकाऱ्यांसाठी जी तयार झाली। काही ठिकाणचे पायाभरणीचे कार्यक्रम आणि काही ठिकाणच्या इमारती पूर्ण झाल्या। अशा सर्व विकास कामांच्या कार्यक्रमांसाठी उपस्थित राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी, उशीर झालाय खूप। देवेंद्रजींना अजून एक कार्यक्रम आटपून नागपूर गाठायचे, त्यामुळे व्यासपीठावरील सर्वांचा उल्लेख न करता व्यासपीठावर सर्व मान्यवर, कार्यक्रमाला उपस्थित पोलीस दलातील वेगवेगळ्या स्तरावर काम करणारे सर्व कर्मचारी, अधिकारी आणि नागरिक बंधू वगैरे, अतिशय सुंदर मुख्यालयाची इमारत पूर्ण झाली। मधल्या काळात माननीय देवेंद्रजींच्या व्यस्ततेमुळे येणं झालं नाही आणि कामकाज सुरू करा, परंतु उद्घाटन देवेंद्रजींनी वेळ दिल्यानंतर करू असं आपण म्हटलं आणि तो वेळ आज मिळाला। आजही वेळेची खूप मारामार। उद्या दिल्लीत एक महत्वाची बैठक आणि नागपूरला पोहोचलं पाहिजे असं मी उल्लेख केला, पण नागपूरहून आले, दिल्लीला त्यांना पोहोचायचं आहे आणि त्यामुळे आजही कार्यक्रम होतो की नाही थोडी शंका होती, पण कार्यक्रम झाला। खूप पाऊस गेले 2-3 दिवस असतानाही अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। मी माननीय देवेंद्रजींना मुख्यमंत्री या नात्याने आणि गृहमंत्री या नात्याने अशी विनंती करणार आहे की ऑलरेडी तुम्ही पोलीस डिपार्टमेंटकडे, गृह विभागाकडे खूप लक्ष देता, खूप निधी विकास कामांसाठी आणि अद्ययावत हे खातं करण्यासाठी देत असता, परंतु त्याची दिवसेंदिवस गुन्हेगारांकडची साधनं ही वाढत चालली, अद्ययावत वाढत चालली। याचा विचार करता आपल्याला महाराष्ट्रातल्या बाकीच्या सगळ्या खात्यांपेक्षा सुद्धा यावर अधिक खर्च केला पाहिजे अशी माझी विनंती आहे। जसं देशाची सीमा सुरक्षित राहायची असेल तर सैन्य दलावर खर्च करताना मागे पुढे होऊन चालत नाही, हे सिंदूर ऑपरेशन नंतर लक्षात आलं। तसं गावागावांमधला क्राईम कमी व्हायचा असेल, लोक शांततेने झोपायचे असतील तर यावरही खर्च केला पाहिजे अशी विनंती, आवाहन करतो। सर्व पोलीस दलाला शुभेच्छा देतो। वेळ कमी आहे, परंतु गेल्या काही महिन्यामध्ये प्रामुख्याने ड्रग्ज विरोधी खूप मोठं अभियान आणि यशस्वी अभियान पोलीस दलाने चालवलं। बाकी कुठल्याच विषयात गय करायची नसते, पण ड्रग्ज विषयात बिलकुल गय करायची नाही असा संदेश घेऊन सगळेजण काम करतायत। मी सगळ्या वेगवेगळ्या स्तरावर काम करणारे कर्मचारी, अधिकारी पोलीस दलातले त्यांचंही ड्रग्ज विरोधी आणि क्राईम विरोधी जे सक्षमपणे काम चाललंय त्याबद्दल अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि माननीय देवेंद्रजींना विनंती करतो की आम्हा सर्वांना संबोधित करा।